नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं विप्राज लर्न ॲट होममध्ये खूप खूप स्वागत. तर आज आपण क्लास 7चा फर्स्ट चॅप्टर बघणार आहोत. तर तो कोणता? जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन्स किंवा भौमितिक रचना. तर जसं आपण लास्ट इयरमध्ये शिकलेलं आहे की वी मेजर ॲन अँगल इन डिग्रीज. तर सपोज हा जो अँगल ABC आहे तो जर 40 डिग्री असेल, इज 40 डिग्री, तर आपण त्याला कसं लिहितो? मेजरमेंट ऑफ अँगल ABC इज इक्वल टू 40 डिग्री. बरोबर आहे. म्हणजे सपोज हा कोन जो आहे, कोणाचं जर माप अंशामध्ये 40 डिग्री असेल तर त्याला आपण असं लिहितो. तर आता आपण बघू की अँगल बायसेक्टर म्हणजे काय. अँगल बायसेक्टर किंवा त्यालाच मराठीत कोन दुभाजक पण म्हणतात. कोन दुभाजक. तर सपोज माझ्याकडे एक कोन आहे, A, B आणि C. ह्या कोनला मला बायसेक्ट करायचं आहे किंवा दुभाजक काढायचं आहे त्याच्यामध्ये. तर मी काय करेन, इथं कर्कटक ठेवीन आणि सेम पॉइंटला असे दोन, इथं कर्कटक ठेवून हा एक आणि हा एक असे दोन काढीन. आणि तिथून आता इथे जिथे डॉट झालेत ना, तिथून पुन्हा सेम डिस्टन्सला इकडे एक असा काढेन आणि इथून या साईडला पुन्हा असा एक काढेन. आणि हा जो मधला पॉइंट मिळालेला आहे आणि हा जो आपला सेंटरचा B पॉइंट आहे त्याच्यातून एक असा लाईन रे काढेन. ठीक आहे. आणि सपोज मी ह्याला M नाव दिलं. तर हा जो BM रे BM है, BM जो आहे तो अँगल ABCचा बायसेक्टर असेल किंवा कोन ABCचा कोन दुभाजक असेल. कोन रे BM is the bisector of angle ABC किंवा किरण BM हा अँगल ABCचा दुभाजक असेल. बरोबर आहे. आणि an angle bisector divides that angle into two equal parts. कोन दुभाजक जो असतो तो त्या कोनला दोन समान भागांमध्ये डिवाइड करतो. आता नेक्स्ट बघू आपण. समजलं का तुम्हाला अँगल बायसेक्टर म्हणजे काय किंवा कोन दुभाजक म्हणजे काय? आता आपण बघू परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ए लाईन सेगमेंट. मराठीत म्हणतात रेषाखंडाचा दुभाजक. रेषाखंडाचा दुभाजक. तर सपोज आपल्याकडे एक ही लाईन आहे, स्ट्रेट लाईन P आणि S. तर ही आपण मोजून अशी 4 सेंटीमीटरची घेतली समजा, आणि त्याच्या बरोबर मध्ये म्हणजे 2 सेंटीमीटर मधून किंवा एक ठराविक डिस्टन्स घेऊन कर्कटक मध्ये मी असे 2 पॉइंट्स दिले. हा इकडे एक आणि हा इथून इकडे एक, सेम डिस्टन्सवर. सेम ह्या साईडला पण करायचं, पॉइंट P पासून आणि पॉइंट Q पासून. तर ह्या 2 पॉइंट्सना जोडणारी जी लाईन असेल, हा C पॉइंट आणि हा D पॉइंट आणि जिथे मध्ये मिळते ते M. तर हा जो लाईन सेगमेंट PS ला, ही जी लाईन परपेंडिक्युलर जो बायसेक्टर आपण काढलेला आहे त्याला सपोज आपण C आणि D नाव दिलं, म्हणजे लाईन सेगमेंट C आणि D. तर तो ह्या लाईनला परपेंडिक्युलरली इथं बायसेक्ट करतो. परपेंडिक्युलरली म्हणजे काटकोन करतो तो इथं 90 डिग्रीज मध्ये. तर ह्या PS मराठीमध्ये काय, तर 4 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड PS आहे आणि त्याचा हा लंब दुभाजक आहे. त्या रेषेला CD हे नाव दिलं. तर हा जो अँगल आहे, त्या अँगलची जी मेजरमेंट आहे
CMP CMP तर तो 90 डिग्री असेल इथे, म्हणजे सगळीकडेच ह्या साईडला पण 90, ते पण 90, ते पण 90, सगळीकडे तो 90 डिग्रीचा अँगल बनतो. आणि हे जो PM जो असेल सेगमेंट, म्हणजे जर आपण ह्या दोन्हींची लेंथ मेजर केली, PM आणि MS ची, तर ह्या दोन्हींची लेंथ समान असणार आहे, कारण तो परपेंडिक्युलरली बायसेक्ट करायला आहे बरोबर मधून, तर ह्या दोन्हींची लेंथ समान असणार आहे. ठीक आहे, आलं का लक्षात? एक लाईन सेगमेंट घ्या P आणि S, आणि तुमचा कंपास मधला जो कर्कटक असेल त्याला दोन्ही पॉइंट्स वरून सेम डिस्टन्स वर दोन्हीकडे मार्क करा. आणि मग हे जे दोन पॉइंट्स बनतील ना, त्यांचे इंटरसेक्टिंग पॉइंट्स, दोन्हींचे मिळणारे पॉइंट्स, त्याच्यामधून एक परपेंडिक्युलर लाईन काढा, लंबदुभाजक काढा. तो लंबदुभाजक किंवा परपेंडिक्युलर लाईन ह्या ज्या आपला ओरिजिनल लाईन आहे PS, त्याला इथे परपेंडिक्युलरली बायसेक्ट करेल. आणि ह्या दोन ज्या लाईन सेगमेंट बनतील PM आणि MS, जे रेषाखंड बनतील, त्या दोन्हींची लेंथ समान असणार आहे. आता ना आपण एक कोणताही ट्रायंगल काढा, त्रिकोण काढा. फॉर एक्झाम्पल PQR हा एक ट्रायंगल काढला, आणि त्याच्यातले प्रत्येक जे कोन आहेत, त्या ट्रायंगलचे प्रत्येक जे अँगल्स आहेत ना, त्यांना बायसेक्टर्स काढा युजिंग कंपास. तर कसं करणार मी? कंपास यूज करून इथे काढणार पहिला लाईन अशी, आणि त्याच्यातून इथे आणि इथे असे दोन पॉइंट्स काढणार. ठीक आहे, आणि मग ह्या पॉइंट पासून इकडे बायसेक्ट करणारी, जे आपण फर्स्ट पॉइंट मध्ये बघितलं, तर हा अँगल बायसेक्टर काढा. कोण दुभाजक काढायचं आहे आपल्याला, प्रत्येक पॉइंट मधून काढा. तर जेव्हा तुम्ही हा कोन दुभाजक किंवा अँगल बायसेक्टर काढशीला फॉर दिस अँगल PQR, त्यानंतर फॉर अँगल QRP आणि फॉर अँगल QPR, ह्या तिन्हींसाठी काढाल ना, तर ते तिन्ही जे बायसेक्टर असतील किंवा कोन दुभाजक असतील, त्या एकाच पॉइंट मधून जातील. त्या पॉइंटला आपण नाव देऊ I, पॉइंट I. तर ह्याच्यातून आपल्याला समजतं की अँगल बायसेक्टर्स किंवा कोन दुभाजक ऑफ 3 अँगल्स इन ट्रायंगल, ट्रायंगलचे जे 3 अँगल्स आहेत त्यांचे जे अँगल बायसेक्टर्स आहेत, किंवा त्रिकोणाचे जे 3 कोन आहेत त्यांचे जे कोन दुभाजक आहेत, दे ऑल आर कॉन्करंट, म्हणजे एकाच पॉइंट मधून जातात म्हणून त्यांना कॉन्करंट म्हणतात. कॉन्करंट म्हणजे काय? एक संपाती. एक संपाती. अँगल बायसेक्टर्स ऑफ 3 अँगल्स इन ट्रायंगल आर कॉन्करंट. हे अँगल बायसेक्टर्स आहेत बरं का, म्हणजे ते प्रत्येक अँगलला बरोबर 2 समान भागांमध्ये डिवाइड करतात. ठीक आहे, तर आता सपोज हा आपल्याला पॉइंट हा कॉन्करंट झाला, म्हणजे एक संपाती झाला. त्या पॉइंट पासून आपण प्रत्येक जी साइड आहे ट्रायंगलची, प्रत्येक जी साइड आहे आपल्या त्रिकोणाची, त्याच्यावर एक परपेंडिक्युलर लाईन काढली. ती आपण साइडला काढली, परपेंडिक्युलर काढायचे आपल्याला. आणि ह्यांना मी ह्या तिन्ही पॉइंट्सना नाव देते A, B आणि C. तर ह्या परपेंडिक्युलर लाईन्स काढल्यानंतर, म्हणजे ज्यांचा इथं 90 डिग्रीचा कोन होतो, 90 अंशचा कोन होतो, 90 डिग्रीचा, तर ह्या ज्या परपेंडिक्युलर लाईन्स आहेत AI, लाईन AI इक्वल्स टू, म्हणजे ह्या तिन्हींची जर लेंथ आपण मेजर केली परपेंडिक्युलर लाईन काढून, तर त्या तिन्हींची लेंथ समान असते. लेंथ ऑफ AI, लेंथ ऑफ BI इज इक्वल टू लेंथ ऑफ CI. ह्या तिन्ही परपेंडिक्युलर लाईन्स काढल्या, ह्या कॉन्करंट पॉइंट पासून त्या ट्रायंगलच्या साइडवर, त्रिकोणाच्या साइडला आपण परपेंडिक्युलर म्हणजे 90 अंशच्या लाईन काढल्या काटकोनवाल्या. तर ह्या तिन्ही लाईनची जी लेंथ असते ती समान असते. ठीक आहे, समजलं का? हे 3 पहिला अँगल बायसेक्टर्स काढायचे, ते तिन्ही एकाच पॉइंट्स मध्ये मिळतील, आणि त्या पॉइंटला आपण कॉन्करंट पॉइंट म्हणतो किंवा एक संपाती बिंदू म्हणतो. आणि त्या बिंदूतून त्या ट्रायंगलच्या साइडला किंवा ट्रायंगल त्रिकोणाचे
बाजू ज्या आहेत त्यांच्यावर ही परपेंडिक्युलर लाईन काढायची, म्हणजे काटकोनवाली लाईन काढायची. त्याचा जो इथला अँगल आहे तो 90 डिग्री पाहिजे, 90 अंशाचा. तर त्या ह्यांची जी लेंथ असते ह्या तिन्हींची ती एक समान असते. ठीक आहे, समजलं का? एकदा तुम्ही नोटबुक मध्ये करून बघा, म्हणजे लक्षात येईल मी काय म्हणते ते. कंपास यूज करून करा. आता बोर्डवर मला छोटा कंपास चालणार नाही म्हणून मी कंपास नाही यूज केला, तुम्ही कंपास यूज करून बघा. आता जो नेक्स्ट टॉपिक आपण बघणार आहोत ना की प्रॉपर्टीज ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ साइड्स ऑफ ट्रायंगल. आधी आपण काय बघितलं की त्याच्या जो हा कोन आहे त्याचे परपेंडिक्युलर त्याच्या बायसेक्टर्सच्या प्रॉपर्टी बघितल्या. आता साइडचे जे परपेंडिक्युलर बायसेक्टर्स आहेत ना त्यांच्या प्रॉपर्टीज बघणार आहोत. तर सगळ्यात पहिला तुम्ही कंपास मधली रुलर घ्या आणि त्याच्यातून एक ॲक्यूट अँगल ट्रायंगल काढा. ॲक्यूट अँगल ट्रायंगल म्हणजेच काय, लघुकोन काढा. आता लघुकोन म्हणजे काय की त्याचा प्रत्येक जो अँगल आहे, प्रत्येक जो हा अंश असतो ना अँगलचा, तो 90 डिग्री पेक्षा कमी पाहिजे. तर हा ॲक्यूट अँगल ट्रायंगल एक काढा आणि एक ऑब्स्ट्यूस अँगल ट्रायंगल काढा. ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल म्हणजे विशाल कोन. तर ह्या दोन्हींमध्ये फरक काय आहे, ह्याच्यातले तिन्ही पण ह्याचे जे कोन असतील ना ते 90 डिग्री पेक्षा किंवा 90 अंशापेक्षा कमी असतील लघु कोन मध्ये, ॲक्यूट अँगल ट्रायंगल मध्ये. तेच विशाल कोन किंवा ऑब्स्ट्यूस अँगल ट्रायंगल मध्ये हा जो असेल एक त्यातला कोन तो 90 डिग्री पेक्षा जास्त असेल. आता आपल्याला काय करायचंय माहितीये का, ह्या प्रत्येक साइडचा ट्रायंगल किंवा त्रिकोणाच्या ज्या बाजू आहेत ना त्या प्रत्येक बाजूचा इथे बाजूला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे. म्हणजे काय करा, तुम्ही कंपास घ्या आणि कंपास मधून एक डिस्टन्स घेऊन इकडे या साईडला, पुन्हा इथून घेऊन इकडे ह्या साईडला आणि त्या दोन्हींना जोडा. असं तिन्ही साईडला करा. तर अशा तुम्ही परपेंडिक्युलर बायसेक्टर्स किंवा लंब दुभाजक काढले ना, बाजूंचे लंब दुभाजक किंवा साइड्सचे परपेंडिक्युलर बायसेक्टर, तर त्या तिन्ही लाईन आहेत ना त्या एका पॉइंटला येऊन मिळतील आणि त्या पॉइंटला नाव द्या सी. आपला ट्रायंगल कोणता आहे, ट्रायंगल XYZ आहे किंवा त्रिकोण XYZ आहे आणि हा जो पॉइंट आहे ना तो पॉइंट C आहे मधला, जिथे हे तिन्ही परपेंडिक्युलर बायसेक्टर्स मिळत आहेत, तिन्ही पण लंबदुभाजक मिळत आहेत, त्या पॉइंटला आपण C नाव दिलं. सेम इकडे ॲक्यूट अँगल ट्रायंगल मध्ये पण प्रत्येक साइडचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढा. जसे एक डिस्टन्स घेतला मी इकडून आणि इथून कंपास मधून, सेम ह्या साइडला पण करायचं आणि त्या दोन्हींच्यातनं लाईन सेम इकडे पण थोडे डिस्टन्स घ्यायचं स्पेसिफिक इकडून दोन्ही पॉइंटवरून, दोन्ही एंड पॉइंटवरून कंपासने इथे मार्क करायचं, दुसऱ्या साइडला पण मार्क करायचं आणि त्यांच्यातून लाईन ड्रॉ करायची. थर्डला पण सेम डिस्टन्स घेतला इकडे ह्या साइडनं इकडून दोन्ही साइडने ह्या साइडला पण मार्क करायचं, दोन्ही साइड पॉइंटवरून ह्या साइडला पण मार्क करायचं आणि ती लाईन ड्रॉ करायची. आणि त्या सगळ्या परपेंडिक्युलर बायसेक्टर्स पाहिजेत, म्हणजे ह्या लंबदुभाजक पाहिजेत. हा जो इथलं जे मेजरमेंट आहे ना ह्या अँगलचं अंश मध्ये ते 90 डिग्री पाहिजे, 90 अंश पाहिजे. सेम इथे पण 90 डिग्रीचा काटकोन पाहिजे तो. तर असे जे असतात ना ते एका पॉइंट मध्ये जाऊन मिळतात, हे तुमच्या लक्षात येईल. इथे आता हा जो पॉइंट, ज्या पॉइंट मध्ये हे लंबदुभाजक किंवा परपेंडिक्युलर बायसेक्टर्स जाऊन मिळतात ना त्या पॉइंटला काय म्हणतात, हा जो C पॉइंट आहे, दोन्हीकडे पण आपण C नाव दिलेलं आहे, तर त्या पॉइंट C ला म्हणतात कॉन्करंट पॉइंट ऑफ कॉन्करन्स, किंवा त्याला मराठीमध्ये म्हणतात एक संपाती बिंदू, एक संपाती बिंदू.
ठीक आहे. ह्या पॉइंट जो सी असतो तो एक संपाती. आता तुमच्या आणखी एक गोष्ट लक्षात येईल की ॲक्यूट अँगल ट्रायंगल किंवा लघुकोनच्या केसमध्ये हा जो पॉइंट ऑफ कॉन्करन्स असतो किंवा एक संपाती बिंदू असतो तो ट्रायंगलच्या आतमध्ये येतो. तेच ॲब्स्ट्यूस अँगल ट्रायंगल म्हणजे विशाल कोनच्या केसमध्ये तो ट्रायंगलच्या बाहेर येतो. कारण ॲब्स्ट्यूस म्हणजे इथला अँगल मोठा आहे ना, तर हा पॉइंट ज्यावेळी आपण सगळे हे जे लंबदुभाजक किंवा हे जे परपेंडिक्युलर बायसेक्टर्स साईड्सचे आहेत ना, ते ज्या पॉइंटला जाऊन मिळतात तो पॉइंट ट्रायंगलच्या बाहेर येतो. आणखी एक याची प्रॉपर्टी आहे की हा जो पॉइंट ऑफ कॉन्करन्स किंवा एक संपाती बिंदू आहे ना, पासून त्या पॉइंट पासून ह्या सगळ्या पॉइंटचे ट्रायंगलचे जे पॉइंट्स आहेत, सपोज CX ह्याची जर आपण लेंथ मेजर केली, लेंथ ऑफ CX किंवा CY, लेंथ ऑफ CY आणि लेंथ ऑफ CZ म्हणजे ह्या पॉइंट ऑफ कॉन्करन्स एक संपाती बिंदू पासून त्या ट्रायंगलचे जे पॉइंट्स आहेत 3, त्या ट्रायंगलचे जे शिरोबिंदू आहेत त्यांच्यापर्यंतचं जे डिस्टन्स असतं ना ते सेम असतं दोन्ही केसमध्ये. मग तो ॲक्यूट अँगल ट्रायंगल असून दे किंवा ऑब्स्ट्यूस अँगल ट्रायंगल असून दे, लघुकोन असून दे, विशाल कोन असून दे, त्या पॉइंट ऑफ कॉन्करन्स पासून किंवा एक संपाती बिंदू पासून त्याचे जे शिरोबिंदू आहेत, जे एंड पॉइंट्स आहेत ट्रायंगलचे, त्यांच्यापर्यंत जी लेंथ आहे किंवा त्यांच्यापर्यंतचं जे अंतर आहे ना ते समान असतं. म्हणजे हे लेंथ ऑफ CX इक्वल टू लेंथ ऑफ CY इक्वल टू लेंथ ऑफ CZ. मी इथं लिहिते लेंथ ऑफ CX म्हणजे ह्या पॉइंट पासून x पर्यंतचा, ह्या पॉइंट पासून x पर्यंतचा हा जो लेंथ आहे तो इक्वल टू लेंथ ऑफ CY म्हणजे ह्या पॉइंट पासून y पर्यंतचा, हा पॉइंट पासून y पर्यंतचा ही जी लेंथ आहे किंवा ही जी लेंथ आहे ह्या सगळ्या समान असतात. इथे पण ही जी लेंथ आहे इथून या पॉइंटची आणि इथून या पॉइंटची ही इक्वल टू लेंथ ऑफ CY असते आणि ती पण इक्वल टू लेंथ ऑफ CZ असते, C पासून Z पर्यंतची. तर ह्या सगळ्या लेंथ ज्या असतात त्या समान असतात. आलं का लक्षात? कोणताही ट्रायंगल काढा, ॲक्यूट अँगल ट्रायंगल काढा किंवा ऑब्स्ट्यूस अँगल ट्रायंगल काढा, लघुकोन काढा, विशाल कोन काढा, त्यांच्या ज्या साईड्स आहेत त्यांचे परपेंडिक्युलर बायसेक्टर्स काढा. म्हणजे त्या साईडना त्या बायसेक्टरना किंवा त्या लंब दुभाजकना परपेंडिक्युलर म्हणजे काय किंवा लंब दुभाजक म्हणजे काय, त्यांना इथे 90 अंशाचा किंवा 90 डिग्रीचा कोन बनवला पाहिजे. जिथून ती लाईन जाते, आपली जी ओरिजिनल लाईन आहे त्याच्यातून ही जाणारी जो लंब दुभाजक आहे, जो परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे, त्यांच्यामध्ये 90 डिग्रीचा कोन बनला पाहिजे, अँगल बनला पाहिजे. तर असे जे बायसेक्टर्स निघतील ना त्यांचा ते तिन्ही एकाच पॉइंटला मिळतात दोन्हीच्याही केसमध्ये. लघुकोन किंवा ॲक्यूट अँगल ट्रायंगलच्या केसमध्ये ते ट्रायंगलच्या आतमध्ये मिळतात, त्रिकोणाच्या आत मिळतात. ऑब्स्ट्यूस अँगल ट्रायंगल विशाल कोनच्या केसमध्ये ते ट्रायंगलच्या बाहेर मिळतात. आणि ज्या पॉइंटला ते मिळतात त्याला म्हणतात पॉइंट ऑफ कॉन्करन्स किंवा एक संपाती बिंदू, मराठीत म्हणतात एक संपाती बिंदू. आणि तो जो एक संपाती बिंदू आहे किंवा पॉइंट ऑफ कॉन्करन्स आहे त्याच्यापासून ट्रायंगलचे जे 3 पॉइंट्स आहेत किंवा 3 शिरोबिंदू आहेत त्यांच्यापर्यंतचं जे डिस्टन्स किंवा जी लांबी असते ती समान असते. म्हणजे ही जर आपण मोजली ना तर ती समान असते. आता मी इथे बोर्डवर हाताने ड्रॉ केले, खरं तुम्ही ज्यावेळी कंपाऊसनं ड्रॉ करशील ना तुम्हाला एक्झॅक्ट सेम लांबी येईल त्यांची. ठीक आहे, आलं का लक्षात? ठीक आहे. तर आणखी काय असतं की आता आपण ह्याच्या आधी काय बघितलं की त्या अँगल, ज्यावेळी आपण अँगल बायसेक्ट करून बघितले तर ते अँगल बायसेक्टर्स ऑफ ट्रायंगल पण काय असतात, कॉन्करंट असतात. म्हणजे एकाच पॉइंटला तिन्ही पण अँगल्सचे तिन्ही अँगल आपण बायसेक्ट केले ना सपोज माझ्याकडे हा एक त्रिकोण आहे, ट्रायंगल आहे आणि त्याचे मी तिन्ही अँगल्स असे
बायसेक्ट केले तर जो पॉइंट मिळतो तो पण कॉन्करंट पॉइंट असतो, पॉइंट ऑफ कॉन्करन्स असतो किंवा एक संपाती बिंदू असतो. आणि जर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स काढले म्हणजे ह्यांच्या साईड ज्या आहेत ट्रायंगलच्या त्यांचे जरी परपेंडिक्युलर बायसेक्टर्स असे काढले की जे परपेंडिक्युलर असणार आहेत ह्याला, तरीही त्यांना एक पॉइंट ऑफ कॉन्करन्स असतो म्हणजे एक संपाती बिंदू असतो. तर त्यांचा जो हा एक संपाती बिंदू असतो त्रिकोणांच्या बाजूंचा, त्याला त्रिकोणाच्या बाजूचे लघु दुभाजक एक संपाती असतात, त्यांच्या संपात बिंदूस परिमध्य किंवा परिकेंद्र म्हणतात. त्याला परिमध्य किंवा परिकेंद्र म्हणतात. हा जो आहे पॉइंट ऑफ कॉन्करन्स एक संपाती बिंदू त्याला परिमध्य किंवा परिकेंद्र म्हणतात. आलं का लक्षात? पॉइंट ऑफ कॉन्करन्स किंवा सर्कम सेंटर, इंग्लिश मध्ये ह्यालाच म्हणतात सर्कम सेंटर. या पॉइंटला पॉइंट ऑफ कॉन्करन्स असतो त्याला सर्कम सेंटर म्हणतात किंवा मराठीमध्ये परिमध्य किंवा परिकेंद्र म्हणतात. आलं का लक्षात तुम्हाला आज काय शिकवलं? तर नसेल समजलं आणखी एकदा व्हिडिओ बघा, तरीही नाही समजलं आणखी एकदा ट्राय करा आणि तरीही डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा, मी पुन्हा एक्सप्लेन करीन. आणि ह्याच्या खाली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ह्याच्या खाली हे जे आपण आज पॉइंट्स शिकलो की अँगलचा बायसेक्टर कसा काढायचा, मग त्यानंतर की ट्रायंगलच्या अँगलचे बायसेक्टर्स काढल्यावर ते कुठे मिळतात, ट्रायंगलच्या साईडचे परपेंडिक्युलर बायसेक्टर्स किंवा लंब दुभाजक काढले तर ते कुठं मिळतात, मग ते लघुकोनच्या केसमध्ये कसं असतं, विशाल कोनच्या केसमध्ये कसं असतं, ॲक्यूट अँगल आणि ॲब्स्ट्यूस अँगलच्या केसमध्ये, मग ह्या पॉईंटला काय म्हणतात, ह्यांच्यापासून सगळ्यांचं डिस्टन्स किती असतं. ह्या जे सगळे आपण आज प्रॉपर्टी बघितले ना, हे सगळं समजून घेण्यासाठी तुम्हाला ह्या टॉपिक्सच्या खाली जी एक्सरसाइज दिलेली आहे ती करावी लागेल. एक्सरसाइज करा, आन्सर्स व्हेरीफाय करून बघा. काहीतरीही रॉंग होत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा, आपण अजून इझिली त्याला एक्सप्लेन करायचा प्रयत्न करू. आणि तुम्हाला जर माझा आजचा लेक्चर आवडला असेल तर खाली जे सबस्क्राईब म्हणून बटन दिलेलं आहे ते प्रेस करायला विसरू नका. साईडचं बेल आयकनवालं बटन पण प्रेस करा. आणि मेन थिंग म्हणजे प्रॅक्टिस करत राहा. मॅथ्सला प्रॅक्टिसला पर्याय नाही, प्रॅक्टिस करत राहा. जेव्हाही वेळ मिळेल ना प्रॅक्टिस करत राहा. आणि मी जे ग्रुपवर तुम्हाला इंग्लिशचे सेंटेन्सेस पाठवते ते पण थोडे रीड करत राहा, म्हणजे तुमची इंग्लिश स्पीकिंगचं पण थोडीशी प्रॅक्टिस होत राहील. काय असतात इझीस्ट सेंटेन्स असतात बरोबर. कोणाला तरी भेटलं तर सहज विचारायचं हाऊ आर यू, पुढचा माणूस विचारेल या आय एम गुड, व्हॉट अबाउट यू, म्हणायचं येस आय एम ऑल्सो ग्रेट, नाईस टू मीट यू. सिम्पल सिम्पल सेंटेन्स. किंवा आपल्याकडून काय कुणाला धक्का लागला, आय एम सो सॉरी. सिम्पल सिम्पल सेंटेन्स बोलायला शिका, म्हणजे तुमचा इंग्लिश बोलण्यामधला जो कॉन्फिडन्स आहे तो वाढत राहील. ठीक आहे, पुन्हा भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. आणि असेच हसत राहा, मेन थिंग अभ्यास करत राहा. Thank you for watching this video. Bye bye. Take care.